हॅलो स्टुडंट, आताच्या तासाला आपल्याला त्रिकोणाच्या कोनाच्या दुभाजकाचा गुणधर्म पाहायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणतात त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. हा जो गुणधर्म आहे तो प्रमेयाच्या स्वरूपात मांडलेला आहे. तत्पूर्वी तुम्ही कोन कसा दुभागायचा, कोन दुभागल्यानंतर मिळणारे जे दोन कोन आहेत ते एकमेकास एकरूप असतात आणि त्याच्याबद्दलचे एक ऍक्टिव्हिटी किंवा उपक्रम तुम्हाला या प्रमेयाच्या अगोदर दिलेला आहे. तो तुम्ही घरी पाहायचा आहे आणि त्या ऍक्टिव्हिटी मधल्या रिकाम्या जागा भरून टाकायच्या आणि मग ते भरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय आपल्याला इथं कसं सांगता येईल. तर आपण बघू. पहा, थेरम ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. प्रमेय आहे त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. थेरम, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड्स opposite to the angle in the ratio of the remaining sides. हे जे वाक्य आहे ते आपल्याला या ठिकाणी आकृतीवरून सिद्ध करून दाखवायचं. म्हणजे हे थेरम आहे ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर काय आहे मी परत एकदा सांगतो. बघा, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. The bisector of an angle of the triangle divide the sides opposite to the angle in the ratio of remaining sides. असं आपल्याला म्हणता येईल. मग या वाक्यावरून आपल्याला पक्ष लिहिता येतं. बघा, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला, म्हणजे त्रिकोणाच्या कोनाच्या दुभाजकापर्यंत पक्षात माहिती येणार आहे. म्हणजे नक्की काय येणार आहे, तर हा जो त्रिकोण ABC आहे हा मूळ त्रिकोण आहे. त्या त्रिकोणामध्ये कोणचा रेषाखंड किंवा कोणचा किरण कोनाचा दुभाजक आहे एवढंच वर्णन पक्षामध्ये येणार आहे. म्हणजे पक्ष काय होईल, त्रिकोण ABC मध्ये किरण C हा कोन ACB चा दुभाजक असून तो बाजू AB ला E या बिंदूत छेदतो. आपल्याला सेमीच्या मुळासाठी म्हणता येईल गिवन इन ट्रायंगल ABC रे C is the angle bisector of angle ACB and which is lie on the segment AB such that A dash E dash B. आपण इथं गिवन पक्ष आणि साध्य लिहू. बघा, पक्ष आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल पक्ष त्रिकोण ABC मध्ये किरण C हा कोन ACB चा दुभाजक असून तो बाजू AB ला E बिंदूत छेदतो. E बिंदूत छेदतो is given. Ray C is the angle bisector of angle ACB. It intersect segment AB at point E. This is the given. Then मग या ठिकाणी आपल्याला इथं रचना करावी लागेल. फक्त हा जो त्रिकोण ABC आहे या त्रिकोण ABC वरून आपल्याला हा गुणधर्म किंवा हे प्रमेय सिद्ध करता येणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी एक रचना करणार आहे. काय रचना करणार आहे, तर
किरण सी ला एक किरण समांतर काढा की तो किरण बिंदू बी मधून जाईल आणि किरण एसी ला डी मध्ये छेदेल. पहा रचना काय केली मी तर किरण सी ला समांतर असणारा किरण काढा की तो बिंदू बी मधून जाईल आणि या किरण एसी ला डी बिंदू मध्ये छेदेल. ही रचना असेल. मीन्स कंस्ट्रक्शन ड्रॉ रे which is parallel to ray CE and passing through the point B and which is intersect ray AC at the point D. Therefore, I can write here this is a construction, but in this theorem we can या प्रमेयामध्ये आपल्याला गिव्हन झाल्यानंतर कन्स्ट्रक्शनच्या अगोदर आपल्याला टू प्रूव्ह लिहायचं आहे. सॉरी, मी अगोदर तुम्हाला कन्स्ट्रक्शन सांगितलं तर आपल्याला टू प्रूव्ह लिहायचं आहे. टू प्रूव्ह म्हणजे साध्य. तर इथं साध्य असेल एई छेद ईबी बरोबर सीए छेद सीबी. म्हणजे आपण इथं टू प्रूव्ह म्हणणार आहे. टू प्रूव्ह ए अपॉन ईबी इज इक्वल टू सी अपॉन सीबी. देन कंस्ट्रक्शन रचना किरण सी ला समांतर किरण असा काढा की तो बिंदू बी मधून जाईल व किरण एसी ला बिंदू डी मध्ये छेदेल. Means construction here. CONSTRUCTION construction. Draw ray which is parallel to ray CE and passing through the point B intersect ray AC at point D. मग सिद्धता आपण प्रूफ म्हणणार आहे. सिद्धता पहा, इथं त्रिकोण या ठिकाणी किरण सी आणि किरण बीडी हे एकमेकाला समांतर घेतलेत आपण आणि त्यांच्या आपण पहिल्यांदा इथं एडी छेदिका घेणार आहे. मग किरण सी आणि किरण बीडी या दोन समांतर किरणांची जर आपण एडी छेदिका घेतली तर इथला अँगल म्हणजे कोन एसीई आणि इथला कोन सीडीबी असे हे दोन कोन संगत कोन मिळतील. बघा, हे दोन किरण समांतर आणि त्यांची छेदिका एडी घेतली म्हणजे मला कोन एसीई आणि कोन सीडीबी हे संगत कोन मिळतील. म्हणजे मी या ठिकाणी म्हणणार आहे किरण सीई समांतर
किरण सी समांतर किरण बीडी व छेदिका एडी घेऊ. मग आपल्याला मिळेल इथं देअरफॉर म्हणून कोन ACE कॉन्ग्रुएंट अँगल किंवा एकरूप कोन CDB संगत कोन. इक्वेशन फर्स्ट means proof ray CE parallel ray BD and transversal is AD then we get angle ACE congruent angle CDB corresponding angles. Then this is first equation. Similarly त्याचप्रमाणे किरण CE आणि किरण BD यांची छेदिका BC घेतली मी. BC छेदिका घेतल्यानंतर इथला अँगल इथला कोन ECB आणि कोन CBD हे दोन्ही कोन व्युत्क्रम कोन होतील आणि मग समांतर रेषेमधले व्युत्क्रम कोन एकरूप असतात. म्हणजे मला इथं म्हणता येईल किरण CE समांतर किरण BD व छेदिका BC घेतल्यास कोण मिळतील आपल्याला कोन ECB एकरूप कोन CDB आणि याला कारण देतो मी हे व्युत्क्रम कोन असतील. व्युत्क्रम कोन समीकरण 2. तो म्हणता येईल मला अरे आय कॅन से हियर रे CE parallel ray BD and transversal is BC. Therefore angle ECB congruent angle CDB alternate angles. This is equation second. पण आपल्याला हे दोन कोन सारखे मिळाले. हा CE कोन ACB चा दुभाजक आहे त्यामुळे इथला आणि इथला कोन सारखा येईल. पण मी इथं म्हणू शकतो कोन ACE एकरूप कोन ECB पक्ष आणि समीकरण किती असेल 3. बट angle ACE congruent angle ECB given. This is equation third. आता इथं आपण तुलना करू. बघा पहिली जोडी आहे समीकरण 1 वरून कोन ACE एकरूप कोन CDB संगत कोन. नंतर दुसरी जोडी आहे आपल्याकडे कोन ECB एकरूप कोन CBD एकरूप कोन CDB आणि मग तुम्हाला इथं मिळालेले कोण आहेत कोन ECB एकरूप कोन CDB नाही सॉरी इथं कुठला येईल बघा व्युत्क्रम कोन ECB एकरूप कोन CBD हा व्युत्क्रम कोन असेल. म्हणजे इथं आपल्याला हाही मिळालेला बघा अँगल ECB कॉन्ग्रुएंट अँगल CBD
कॉन्ग्रुएंट अँगल CBD असेल. मग पहा समीकरण 1 मध्ये हा कोन याला एकरूप आहे, कोन AC एकरूप कोन CDB. नंतर समीकरण 2 मध्ये कोन ECB म्हणजे हा कोन CBD ला या कोनाला एकरूप आहे आणि पक्षामध्ये मात्र हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणजे हे 3 वरून बघितलं आपण. म्हणजे काय झालंय, हा कोन याला एकरूप मिळालाय संगत कोन, हा कोन याला एकरूप मिळालाय व्युत्क्रम कोन आणि हे दोघे एकरूप आहेत. मग 1 2 3 चं निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी हे दोन कोन एकरूप मिळतील. म्हणजे तुम्हाला मिळून जाईल कोन CBD एकरूप कोन CDB आणि याला म्हणू शकतो आपण समीकरण 1 2 व 3 वरून. फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड. म्हणजे तुम्हाला त्रिकोण CDB मधील कोन B एकरूप कोन D मिळालाय. म्हणजे या त्रिकोणाच्या पायालगतचे दोन कोन एकरूप मिळालेत. मग एकरूप कोनासमोरच्या बाजू एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल की कोन B समोरची बाजू CD आणि कोन D समोरची बाजू BC एकरूप मिळेल. म्हणून मी इथं म्हणू शकतो रेख CD एकरूप रेख CB एकरूप कोना समोरील बाजू म्हणजे आपल्याला म्हणता येईल साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट angles. Suppose this is a equation 4. म्हणजे हे चौथं समीकरण आहे असं गृहीत धरू आपण. आता जाऊ आपण त्रिकोण ADB मध्ये, मोठ्या त्रिकोणात. इन ट्रायंगल ADB segment C parallel segment BD. In triangle ADB ray CE parallel ray BD given. म्हणजे किरण C समांतर किरण BD. इथं गिवन हे कारण येणार नाही, सॉरी कन्स्ट्रक्शन कारण येणार आहे. कन्स्ट्रक्शन रचना. मग घ्या आता त्रिकोण ADB मध्ये BPT थेरम घेऊ शकता. बघा काय मिळेल BPT थेरम. AE upon EB is equal to AE upon EB is equal to AC upon CD by BPT. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि मग याला आपण 5 नंबर म्हणू. समीकरण 5. समीकरण 4 आणि समीकरण 5 चे निरीक्षण करा. 4 मध्ये CD आणि CB कसे आहेत, सारखे आहेत. आणि मग जर आपण या ठिकाणी CD च्या ऐवजी जर CB ठेवला तर आपल्याला मिळेल AE upon EB is equal to AC upon CD ला कॉन्ग्रुएंट कोण आहे CB. म्हणजेच आपल्याला मिळून जाईल AE upon EB is equal to AC means CA upon CB.
परत एकदा आपण याची सिद्धता पाहू पहिल्यापासून. बघा, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. The bisector of an angle of the triangle, the bisector of the angle of the triangle divide the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. मग या त्रिकोणाचा आपण विचार करू. त्रिकोण ABC हा मूळचा त्रिकोण आहे. या त्रिकोण ABC मध्ये C हा किरण C हा कोन ACB चा दुभाजक आहे आणि तो AB ला E मध्ये छेदतो. ही माहिती कुठे येणार आहे? पक्षामध्ये, गिव्हन मध्ये येणार आहे. म्हणजे आपण म्हणणार आहे त्रिकोण ACB मध्ये किरण C हा कोन ACB चा दुभाजक असून तो बाजू AB ला E मध्ये छेदतो. मीन्स गिव्हन in triangle ABC, ray C is the angle bisector and which is intersect segment AB at the point E. Then to prove AE upon EB is equal to CA upon CB, म्हणजे साध्य काय असणार आहे? AE छेद EB बरोबर CA छेद CB. मग हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी तर रचनेची गरज आहे. रचना आपण अशी केली की येथे एक किरण असा काढला की तो किरण C ला समांतर असेल आणि तो बिंदू B मधून जाईल व किरण AC ला D बिंदू मध्ये छेदेल. मीन्स कंस्ट्रक्शन, ड्रॉ अ रे which is parallel to ray CE and passing through the point B and intersect ray AC at the point D. मग सिद्धता बघा. सिद्धतेमध्ये आपण या ठिकाणी किरण C आणि किरण BD या दोन किरणांची AD छेदिका घेऊ. AD छेदिका घेतल्यानंतर कोन ACE आणि कोन CDB हे दोन कोन तुम्हाला एकरूप मिळतील. कोन AC आणि कोन CDB, आणि त्याला आपण कारण काय देणार आहे? संगत कोन. मीन्स रे CE पॅरलल रे BD and transversal is AD. Then we can obtain we can get angle ACE congruent angle CDB, and what is the reason? Corresponding angles. त्याचप्रमाणे आपण रे CE आणि किरण C आणि किरण BD यांची BC छेदिका घेतल्यास इथला कोन ECB आणि इथला कोन CBD हे व्युत्क्रम कोन मिळतील. म्हणून इथं म्हटलं मी कोन ECB एकरूप कोन CBD व्युत्क्रम कोन. म्हणजेच इथं आपल्याला म्हणता येईल रे CE पॅरलल रे BD and their transversal is BC. Then we get angle ECB congruent angle CBD, and this is the alternate angles, equation second. But in given angle ACE congruent angle BCE, पक्षामध्ये आपल्याला हे दोन्ही कोन सारखे मिळाले, त्याला मी 3 नंबर दिला. आणि समीकरण 1, 2, 3 चे निरीक्षण केलं. 1 मध्ये ही जोडी एकरूप आहे संगत कोन म्हणून, 2 मध्ये ही जोडी एकरूप आहे विक्रम कोन म्हणून, आणि पक्षामध्ये हे दोन कोन एकरूप आहेत. आणि मग 1, 2, 3 यावरून आपल्याला म्हणता येतं की इथला कोन CBD हा इथला कोन CDB ला एकरूप येईल. म्हणजे अँगल CBD कॉन्ग्रुएंट अँगल CDB फ्रॉम इक्वेशन व फर्स्ट, सेकंड अँड थर्ड 1 ते 3 वरून तुम्हाला हे दोन कोन सारखे मिळतील. आता CBD अँगल आणि CDB अँगल कुठे आहे पहा, तर या त्रिकोणामध्ये आहेत. हे दोन कोन सारखे आलेत. मग कोन सारखे असतील तर एकरूप कोनासमोरच्या बाजू एकरूप असतात. म्हणून बाजू CB कोन B समोरची बाजू CD ही कोन D समोरच्या बाजू BC ला एकरूप येईल. म्हणजे आपल्याला हे मिळेल रेख CD एकरूप रेख CB, मीन्स सिगमेंट CD congruent segment CB. दिस इज इक्वेशन 4. मग आपण त्रिकोण ABD चा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय घेऊ. कारण त्रिकोण ABD मध्ये हा C आहे तो या BD ला समांतर आहे. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार मिळेल आपल्याला AE छेद EB बरोबर AC छेद CD. याला आपण 4 नंबर दिला. इथं आपण या ठिकाणी जे राशी मिळालेली आहे त्याला आपण 5 नंबर दिला आणि कारण लिहिलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आणि आता 4 आणि 5 चं निरीक्षण करा. 4 मध्ये CD ला एकरूप कोन आहे CB. आपण या राशीमध्ये CD च्या ऐवजी काय ठेवला CB, तर आपल्याला ही राशी मिळेल. आणि मग शेवटी मिळेल AE छेद EB बरोबर CA छेद CB. यावरून त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजकाचे जे प्रमेय आहे ते सिद्ध झालेलं आहे. हे प्रमेय तुम्ही लिहून काढा
आणि याच्या पुढचा भाग आहे तो आपण पुढील तासाला पाहू.